नमस्ते मित्रांनो, तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की टेम्पररी नेल एक्सटेन्शन घरी कसे केले जाते। तर तुम्ही बघू शकताय की मी नेल स्टिक आधीच करून घेतले आहेत। तर नेल स्टिक करण्याचा व्हिडिओ माझा हा स्किप झाल्यामुळे मी इथून व्हिडिओ स्टार्ट केला आहे। तर नेल स्टिक करण्या अगोदर आपण त्याला थोडंसं प्रॅप करावं लागतं। तर त्याच्यासाठी आपल्याला नेल कट करून क्युटिकल कट आणि फायलरने थोडे नेलला रफ सरफेस करावा लागतो, जेणेकरून आपले नेल स्टिक व्हावे म्हणून। तर हे नेल असे डायरेक्ट मिळतात, तर ते तुम्हाला ग्लूने स्टिक करायचे असतात। तर नेल स्टिक केल्यानंतर क्लायंटला हवी त्यानुसार लेंथ आपण डिसाईड करून असं कटरने कट करून घ्यायचं आणि हे कटरनेच आपल्याला कट करावं लागतं। तुम्ही घरातले जे नेल कटरने नेल कट केले हे तर हे म्हणजे खराब होतात नेल, त्यामुळे अशा कटरनेच तुम्हाला हे कट करावे लागतील। तर तुम्ही बघू शकताय की आता आपण अशा प्रकारे नेल स्टिक केलेत आणि नेल स्टिक करायच्या आधी तुम्हाला डिहायड्रेटर आणि प्रायमर लावणं मस्ट असतं, त्याच्यानंतरच हे स्टे करतात आणि हे 7 दिवसापर्यंत स्टे करतात। त्याच्यानंतर पण जर तुम्ही घरातली कामं वगैरे करत नसेल तर 10 दिवसापर्यंत 15 दिवसापर्यंत पण ते चालतात, पण ते 7 दिवसापर्यंत व्यवस्थित प्रॉपर राहतात। तर आता आपल्याला क्लायंटला स्क्वेअर शेप द्यायचा होता, तर आपण तो शेप देऊन घेतला आहे। त्याच्यानंतर या नेलवरती जी शाईन असते ना, तर तीसुद्धा आपल्याला रिमूव्ह करायची असते, कारण की ती जर आपण रिमूव्ह नाही केली तर आपली नेलपेंट पील होते। तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्या नेल्सवरची आपण शाईन आता रिमूव्ह करून घेणार आहे। आणि माझ्या क्लायंटला काही नेलवरती आर्ट वगैरे हवं म्हणजे नको होतं, तर त्यामुळे आम्हाला प्लेनच पॉलिश लावायची होती। तर मी एक एक करून सगळ्या नेल्सचे सरफेसवरची पॉलिश आता रिमूव्ह करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती बेस कोट लावून आपल्याला जेल पॉलिशचे 2 कोट करायचे आहेत। तर आता तुम्ही बघू शकता आपण जेल पॉलिश लावून घेतो आहे आणि जेल पॉलिश लावून आपल्याला म्हणजे बेस कोटसुद्धा आपल्याला 60 सेकंड क्युअर करायचा आहे आणि जेल पॉलिशचे 2 कोट हे पहिले कोट 60 सेकंड आणि दुसरा कोट पण 60 सेकंडपर्यंत आपल्याला क्युअर करून घ्यायचा आहे। तर आता तुम्ही बघू शकता हा आमचा दुसरा कोट लावून झाला आहे, त्याला आपण आता 60 सेकंडपर्यंत क्युअर करायला ठेवणार आहे। आणि हे नेल पेंट जी असते जेल पॉलिश याला बोलतात, ही पॉलिश फक्त UV लॅम्पमध्येच क्युअर होते, त्याशिवाय ती क्युअर होत नाही। तर तुम्ही एअर ड्राय याला करू शकत नाही। तर आता तुम्ही बघू शकता लास्टचा फायनल आपण टॉप कोट लावत आहे आणि टॉप कोट जोपर्यंत आपण लावत नाही तोपर्यंत ही नेल पेंट म्हणजे तुम्ही अशी सोडू शकत नाही, ती स्टिकी अशी फील होते आपल्याला। आणि टॉप कोट लावल्यानंतर ती पूर्ण आपण नेल पेंट नेल सील करून टाकतो, तर असं असतं। तर आता तुम्ही बघू शकताय की टॉप कोट मी लावून घेतला आहे आणि त्याला पण आता मी क्युअर करायला मशीनमध्ये ठेवणार आहे। तर इथे मी तुम्हाला आता मशीन पण दाखवणार आहे की मशीनमध्ये असा हात ठेवल्यानंतर UV लॅम्प असते ही, तर त्याच्यामध्ये आपण हात ठेवल्यानंतर असं नेल क्युअर होतात। तर 120 आपल्याला ठेवायचं आहे, लास्टचा टॉप कोट जो असतो तो आपल्याला 120 ठेवायचा आहे आणि तो क्युअर झाल्यानंतर चेक करायचा आहे की ड्राय झाला आहे की नाही। ड्राय झाल्यानंतर नेलमध्ये शाईनसुद्धा येते आणि आपला हात सहज फिरतो फिंगर अशी। तर तुम्ही बघू शकताय क्लायंटचे नेल आता आपले पूर्ण झाले आहेत। तर शेवटी आपण क्युटिकल ऑइल लावून सगळ्या क्युटिकलला जे ड्राय झालेले असतात त्याला आपण सॉफ्ट करतो। तर हे आहे आपला आता फायनल रिझल्ट आणि तुम्ही बघू शकता की नेल एक्सटेन्शन टेम्पररी किती सोपं आहे घरी करणं। तर तुम्ही हे घरीसुद्धा करू शकतात। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।